मसवड आणि परिसरातील नावाजलेले लग्न बस्त्याचे भव्य शोरूम, ठोंबरे टेक्सटाईल होलसेल कापड दुकान, जेंट्स आणि लेडीज रेडीमेडचे भव्य दालन, शूटिंग, शर्टिंग, फॅन्सी साड्या, रेडीमेड ड्रेस मटेरियल, होजियरी, मेन्सवेअर, किड्सवेअर, सर्व काही एकाच ठिकाणी, हजारो स्टॉक मध्ये आणि भरपूर व्हरायटीज मध्ये. आमचा पत्ता मसवड, माळशिरस चौक, सातारा पंढरपूर रोड, तालुका मान, जिल्हा सातारा. अधिक माहितीसाठी संपर्क साधा 9421 17 61 61. न्यूज, आवाज मानदेशाचा. त्याचं कारणच असं आहे की मला अपेक्षित नव्हतं 5 आणि 8 दिवसाच्या तयारीमध्ये मी 12,000हून अधिक लोकांचं नेतृत्व करू शकलो. आणि जिंकलेल्याने किती केले? 12,800. काय फार फरक नाही. त्यामुळे 12,000 लोकांनी मला प्रेम दिलं, मला नेतृत्व म्हणून, नेता म्हणून मानलं. काय पाहिजे अजून आयुष्यात? आणि किती मला वेळ मिळाला होता आणि अडचणी किती होत्या. या सगळ्या अडचणींवर मात करून मला तुम्ही लोकांनी जे प्रेम दिलं त्यामुळं तुमचं आभार मानणं माझं मी कर्तव्य समजलं. म्हणून म्हटलं आपण एकत्र यावं. पुन्हा गाव भेट दौरे होतील. प्रत्येकाच्या गावात येणार आहे. नाना पुजारींनी आठवण करून दिलेलीच आहे. ग्रामपंचायती आलेल्या आहेत. त्यामुळं आज शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला आपण पुढच्या काय म्हणायचं, पुढचे आगे की जंग का ऐलान होगा. तर पुढच्या ग्रामपंचायतीच्या गटातल्या सगळ्या ज्या ज्या लोकांना वाटतं की अभय जगतापच्या नेतृत्वाखाली लढवायचे त्या सगळ्या लोकांच्या पाठीशी खंबीरपणे उभा. तुम्ही फक्त मला सांगायचं की दादा तुमच्या नेतृत्वाखाली लढवायचे, बस मी आलोच म्हणून समजायचं. आणि अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. जिंकण्यासाठीच लढायचं. त्यामुळं ग्रामपंचायती असू द्या, सोसायटी असू द्या, मी कायम तुमच्या सोबत आहे, एवढं लक्षात ठेवा. आणि फक्त कातरफटाव जिल्हा परिषद गटापुरता हा विषय राहिलेला नाही. हा खटाव तालुका, मान तालुका इकडे पसरलेला आहे. त्यामुळं आता खटाव तालुका असू द्या नाहीतर मान तालुका असू द्या, ज्या ज्या गावाच्या ग्रामपंचायतीच्या लोकांना, युवकांना, महिला भगिनींना वाटतंय की शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचा एक नेता आपल्याला पाहिजे आणि या नेतृत्वाखाली आम्ही ग्रामपंचायत लढवायला तयार आहे, अशा सर्व लोकांना मी मदत करणार आहे. त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणार आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये या मान खटावमध्ये होणाऱ्या ग्रामपंचायतीमध्ये जास्तीत जास्त ग्रामपंचायती आपल्या विचाराच्या आणणार आहे, एवढं तुम्हाला सांगतो. आता या निवडणुकीमध्ये माझ्या बरोबर खरंच तुम्ही सर्वांनी प्रचंड मेहनत घेतली. या मेहनतीचं मी खरंच शब्दामध्ये तुमचे आभार मानू शकत नाही. 8-10 दिवसाचा काळ होता, 8च दिवसाचा. कारण 27 तारखेला फॉर्म माघारी घ्यायची मुदत होती. त्या दिवशी सुद्धा काय करावं हा प्रश्न पडला होता. कुणाचा माघारी घ्यायचा, कुणाचा नाही घ्यायचा. अक्षरशः मी गावागावातनं लोक बोलवली, अरे बाबांनो खरंच तुमच्या गावात मला लीड मिळणार आहे का, आपले गोळाबेरीज होणार आहे का. सगळ्यांचा विचार घेतला, सगळ्या पार्ट्यांची चर्चा केली, बाकी कुणाचं काय मागं पुढे होतंय का बघितलं. परंतु कुणाचंच सहकार्य मिळालं नाही, फक्त जनतेचं सहकार्य मिळालं आणि जनतेच्या पाठिंब्यावर भिडायचं ठरवलं. मी पडलो नाही, मी लढलो, भिडलो आणि आपल्या सगळ्यांच्या साथीनं एक चांगल्या पद्धतीने लढलो. तर मला असं म्हणायचंय की हा एक अनुभव माझ्या गाठीशी मिळाला. या मनापासून प्रेम करणाऱ्या कार्यकर्ते जर बरोबर असले तर विजय काही फार दूर नसतो, हे समजून घेतलं. परंतु आता या अनुभवाच्या जोरावर पुढे जात असताना जर पुढची लढाई जिंकायची असेल तर एवढ्या कमी तयारीमध्ये उतरून चालणार नाही. आपल्याला तयारी मजबूत करावी लागेल आणि तरच पुढचं आपल्याला गुलाल घेता येईल. आणि तयारी मजबूत करायची असेल तर गावोगावी आपलं चांगलं मजबूत संघटन असलं पाहिजे. आणि संघटना बांधणी केल्याशिवाय आपण निवडणुकीला सामोरं गेलो तर अशाच पद्धतीनं आपल्याला फिनिश लाईनच्या थोडंसं अगोदर थांबावं लागेल. तर आपल्याला आता इथून पुढे तसं होऊ द्यायचं नाही. गावोगावी मी फिरणार आहे. गावोगावी आपलं मजबूत संघटन आपण उभं करायचं आहे. आणि संघटनात्मक बांधणी यासाठी महत्वाची आहे
ही फक्त निवडणुकीपुरती नाहीये. निवडणुकीनंतर सुद्धा या सरकारमध्ये जर काही चुकीचे निर्णय होत असतील, शेतकऱ्यांच्यावर अन्यायकारक निर्णय होत असतील, युवकांच्या बाबतीत अन्यायकारक निर्णय होत असतील, सरकारकडून सरकारमधल्या मस्तवाल मंत्र्यांच्याकडून जर गोरगरिबांच्यावर अन्याय होत असतील तर त्या विरोधात आवाज उठवण्यासाठी सुद्धा आपल्याला रस्त्यावर उतरावं लागतं आणि त्यासाठी सुद्धा संघटनेची आपल्याला गरज असते. आमचा टिलू बागवान सारखा मित्र, त्याला 5 दिवस जेलमध्ये टाकले का तर एक मेसेज फॉरवर्ड केला. किती जण त्याच्या पाठीशी उभे राहिले. आपलं जर मजबूत संघटन असतं तर आपण पोलीस स्टेशनला घेराव घातला असता, आपण जाब विचारला असता की का अटक केली ते सांगा, परंतु आपण ते करू शकलो नाही. पण यापुढं असं व्हायला नाही पाहिजे. आपल्याला एक चांगली मजबूत संघटना करायची आहे. त्या संघटनेच्या माध्यमातून आपल्याला शिवशाहू फुले आंबेडकर हा विचार सुद्धा युवकांमध्ये पसरवायचा आहे. मी काल एका कार्यक्रमाला गेलो होतो. मी त्या ठिकाणी बघितलं की RSSच्या विचाराची लोक ज्या पद्धतीनं लोकांच्या डोक्यामध्ये हिंदुत्वाचा विचार पसरवतात, हे हिंदुत्व खऱ्या अर्थानं खरं हिंदुत्व नाही. या हिंदुत्वाच्या नावाखाली मतं मिळवण्याचा प्रकार आहे. त्यामुळं आपल्याला खरं हिंदुत्व काय आहे हे लोकांपर्यंत पोहोचवलं पाहिजे. आपल्याला अशी लोक तयार करायचे आहेत, फक्त मानखटावमध्ये नाही, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अशी लोक बनवायचे आहेत की जे लोक विचार करून मतदान करतील. आजची परिस्थिती अशी आहे की लोक विचार करायचे विसरून गेलेले आहेत आणि निवडणुकीच्या अगोदर काही धर्माचा मुद्दा येतो, काही जातीचा मुद्दा येतो आणि त्या आधारावर आपण मतदान करतो. देश विसरून जातो. सकाळीच बोलता बोलता माझ्या ऑफिसमध्ये एक जण बसला होता. ते बोलता बोलता म्हणलं, आमच्या जातीचं असं आम्ही एक संघटन करायला लागलोय, येणाऱ्या विधानसभेला आम्ही दाखवून देऊ. म्हणजे देश गेला बाजूला, देशप्रेम गेलं, धर्मप्रेम गेलं, सगळं गेलं, जातमध्ये आली. म्हणजे जातीपातीच्या पुढे जाण्यासाठी जे हुतात्म्यांनी, ज्या आता डॉक्टरांनी सांगितलं, ज्या हुतात्म्य पत्करलं, ज्या स्वातंत्र्यवीरांनी खऱ्या अर्थाने हा देश कसा असावा यासाठी जी स्वप्न बघितली, ती स्वप्न सगळी आता चक्काचूर होताना दिसत आहेत. जातीपातीच्या पुढे जाऊन देश सगळा अस्पृश्यता घालवली. म्हणजे बऱ्याच गोष्टी अशा केल्या. स्वातंत्र्य काळामध्ये त्या लोकांनी अशी स्वप्न बघितली की आमचा अत्यंत प्रगत देश असेल, इथं जातीपातीचं राजकारण होणार नाही, सगळे समान असतील. परंतु आपण आता उलट्या दिशेने चाललोय. आपण धर्मात अडकलोय, जातीत अडकलोय, म्हणजे श्रीमंत गरिबीचा भेद करायला लागलोय, ग्रामीण शहरीचा भेद करायला लागलोय. आणि अशा पद्धतीने जर देश पुढे गेला तर येणाऱ्या काळामध्ये या देशामध्ये प्रचंड भयान परिस्थिती निर्माण होणार आहे. आणि म्हणून अशा भेदांना वाव देणाऱ्या पार्टीपासून आपण दूर राहिलं पाहिजे. आपण एक वैचारिक असलं पाहिजे आणि त्या वैचारिक संघटनेमध्ये एकदा का लोक आली तर ती ज्या चांगल्या विचाराच्या व्यक्तीला निवडून देतील. नाहीतर तुम्ही बघितलं असेल, काही ठिकाणी अत्यंत चांगले उमेदवार सुद्धा पडतात आणि काही ठिकाणी त्या हसन मुश्रीफ साहेबांचे उदाहरण बघितलं असेल, त्यांच्या मतदारसंघात 3% सुद्धा मुस्लिम नसतील, परंतु हसन मुश्रीफ साहेबांना लोक डोक्यावर घेतात. अशी सुद्धा उदाहरणं आपल्याकडे आहेत. त्यामुळे आपल्याला चांगल्या विचारांच्या लोकांची फळी निर्माण करण्याचं काम आपल्या हाती घ्यायचं आहे. आणि या निवडणुकीत जय पराजय झाला असला तरी या अनुभवाच्या जोरावर मी या आजच्यापासून कामाची सुरुवात या ठिकाणी केलेली आहे. या कार्यक्रमाच्या निमित्तानं खऱ्या अर्थानं ज्यांचा नामोल्लेख माझ्याकडून राहिला ते माझे सगळे पत्रकार बंधू, आपण ही या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित झाला त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आपणही ऐका की येणाऱ्या काळामध्ये आपल्याला या कातरखटाव गटामध्ये मी काही स्वप्न दाखवली होती आणि या जिल्हा परिषदेत निवडून येणं का गरजेचं होतं ते तुम्हाला सांगतो. जिल्हा परिषदेला निवडून आल्यानंतर या शाळेतले शिक्षक असतील, या भागातले ग्रामसेवक असतील, या भागातले PSCतले डॉक्टर असतील, त्यांना बोलण्याचा एक अधिकार मिळतो. त्यांच्याकडून काम करून घेण्याचा आपल्याला अधिकार मिळतो. त्यांनी जर काही चुका केल्या तर त्याच्यावर आपल्याला ताशेरे ओढता येतात आणि गोरगरिबांना चांगल्या पद्धतीची सेवा आपल्याला देता येते. फक्त डॉक्टर साहेब म्हणले हार तुऱ्यासाठी नाही डॉक्टर साहेब, तर या लोकांच्याकडून चांगलं काम करून घेण्याचा अधिकार आपल्याला मिळतो. म्हणून जिल्हा परिषदेमध्ये खऱ्या अर्थानं जायचं होतं, परंतु ते करता आलं नाही. तरी सुद्धा आम्ही कामाची आजपासून सुरुवात केलेली आहे. मी काही स्वप्न या कातरखटाव जिल्हा परिषद गटामध्ये दाखवली होती आणि त्या दृष्टीनं शाळांचं डिजिटायझेशनचं करण्याचं एक स्वप्न मी दाखवलं होतं. आमची टीम सर्वेला सुरुवात केलेली आहे. प्रत्येक गावामध्ये
शाळेच्या खोल्या किती आहेत, त्यांची परिस्थिती काय आहे, त्या खोल्यांमध्ये डिजिटायझेशन करण्यासाठी रूम उपलब्ध आहे का, शिक्षक किती आहेत, पटसंख्या किती आहे, त्या गावामध्ये हायस्कूल आहे का, हायस्कूलची परिस्थिती काय आहे, ही सगळी माहिती गोळा करण्याचं काम, सर्वे करण्याचं काम आमच्या टीमनं सुरू केलेलं आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये या सर्व शाळा डिजिटाईज करण्याचं स्वप्न जे मी तुम्हाला दाखवलं होतं ते मी पूर्ण करणार, हे तुम्हाला मी आश्वासन देतो. दुसरं, आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफेर न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.